तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे मागे याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे मागे याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे मागे याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरे आजी देतो पोटा भरे आजी देतो पोट भरे आजी देतो पोटा भरे आजी देतो पोट भरे पुरे म्हणाल पुरे म्हणाल पुरे म्हणाल देतो पोट भरे पुरे म्हणाल तो भरे पुरे म्हणाल तो भरे पुरे म्हणाल तो भरे हळूहळू चाला कोणी कोणाचे न बोला कोणी कोणाचे न बोला कोणी कोणाचे न बोला हळू हळू चाला कोणी कोणाशी न बोला कोणी कोणाशी न बोला कोणी कोणाशी न बोला आजी देतो पोट भरे आजी देतो पोटा आजी देतो पोट भरे आजी देतो पोटा भरी आजी देतो पोट भरे पुरे म्हणाल पुरे म्हणाल तो भरे पुरे म्हणाल तो भरे आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो भरी पुरे म्हणाल तो भरी पुरे म्हणाल तो भरी तुका म्हणे साता राजे तेने नका भरू पोटे तेने नका भरू पोटे तेने नका भरू पोटे तुका म्हणे नाना घाटे तेने नका भरो पोटे तेने नका भरो पोटी तेने नका भरू पोटे आजी देतो पोट भरे आजी देतो पोटा आजी देतो पोट भरे आजी देतो पोटा भरी आजी देतो पोट भरे पुरे म्हणाल तो भरे पुरे म्हणाल तो वरे पुरे म्हणाल तो वरे आजी देतो पोट भरे पुरे म्हणाल तो भरी पुरे म्हणाल तो भरी म्हणाल तो तो भरी याल तरी यारे लागे याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तोवरी हळू हळू चाला हळू हळू चाला
कोणी कोणासी न बोला आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो बरी तुका म्हणे सांडा घाटे तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो बरी पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरणा संताजिया दुसरे चरणा संताजिया दुसरे चरणा संताजिया कृपादाने कथेचा विस्तार पादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती शेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्हेरू याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तोवरी अनंत कृपा विभूषित विश्ववंद्य विश्वसंत संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय यांच्या अभंग गाथेतील काल्याच्या प्रकरणातील प्रसिद्ध असलेला अभंग सेवेकरिता घेतलेला आहे. या अभंगाच्या द्वारा संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय भगवान कृष्ण कन्हैयाची भाषा स्वतः वापरतात आणि तद्वारा गोकुळातील गोपाळांना एक अत्यंत महत्त्वपूर्ण असं आव्हान देतात. विठ्ठल अनंत कोट ब्रह्मांड नायक अकारण कारण करुणा वरुणालय अखिल गुणनिधान भक्तवत्सल जगदाधार रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेद्वारा ज्ञान कैवल्य तेजो निधी विश्वमाऊली ज्ञानोबाराय वैराग्य शिरोमणी संत हृदय सम्राट विश्ववंद्य जगद्गुरु श्री तुकोबाराय आदी करून सर्व संत महंतांच्या आशीर्वादाने उपस्थित संत महंत भाविक सज्जन माता भगिनी संपूर्ण परिसरातून व या अत्यंत पवित्र अशा ऐतिहासिक श्रद्धा संपन्न सांगवी तालुका फलटण या गावातून हजर असलेले वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ श्रेष्ठ अध्वर्यू कीर्तनकार प्रवचनकार टाळकरी वृंद गायनाचार्य मृदंगाचार्य वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थी वृंद आणि आपण देवरूप श्रोतृवर्ग या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज यांच्या अनुकंपेने
त्याच परंपरेतील परमपूज्य परमश्रद्धेय प्रातस्मरणीय थोर भगवान पंढरीनाथाचे उपासक वैकुंठवासी आदरणीय गणपत बाबा काळे महाराज यांच्या आशीर्वादाने हरिभक्तीपरायण कैलास महाराज केंजळे यांच्या व्यासपीठ नेतृत्वातून हरिभक्तीपरायण आदरणीय रामचंद्र महाराज जगताप, हरिभक्तीपरायण आदरणीय पोपट गायकवाड गुरुजी या सर्वांच्या विद्यमाने संपन्न होत असलेला हा भक्ती महोत्सव, या महोत्सवातील आजच्या काल्याच्या चिंतन सेवेचा सुयोग सप्ताह संयोजक समितीच्या द्वारा या सांगवी या गावातील सर्व वैष्णव, सर्व भाविक, माता भगिनी आपल्या सर्वांच्या प्रेमातून आणि माझे जीवलग स्नेही गुरुबंधू मृदंगाचार्य हरिभक्तीपरायण आदरणीय अभिमन्यू महाराज यांच्या आदेशातून आजच्या या सेवेचं सौभाग्य मला प्राप्त झालेलं आहे. संकल्पित वेळेमध्ये म्हणजे राहिलेल्या एका तासामध्ये आपण अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल विठ्ठल. परम पवित्र अशा पुण्यसलीला अमृत स्वरूपा निरामातेच्या पवित्र तटाकावरती एका ऐतिहासिक अशा श्री विठ्ठल रुक्मिणीच्या पवित्र दरबारामध्ये गेली 27 वर्ष अव्याहतपणे संपन्न होत असलेला हा उत्सव, आणि या उत्सवामध्ये आज आपण सर्वजण इथे उपस्थित आहात. वारकरी शिक्षण संस्थेतील माझे ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुबंधू महाराज मंडळी या ठिकाणी टाळे घेऊन उभे आहेत. या सर्व टाळकऱ्यांच्या चरणी भजनाच्या क्षेत्रातील एक निष्ठावंत भजनातलं व्यक्तिमत्व आदरणीय बाबूराव महाराज त्यांच्या चरणी दर्जेदार असे मृदंगाचार्य इथं उपस्थित आहेत. या दोन्हीही मृदंगाचार्यांच्या चरणी, या सर्वांच्या चरणी मी वंदन करतो. वारकरी संप्रदायातील परमार्थाची भक्तीची साधना करणारा जो साधक आहे, त्या साधकावरती आपल्या मुलापेक्षा सुद्धा अधिक प्रेम करणारे श्रोते माझ्या समोर येऊन बसलेले आहेत. या सर्व श्रोत्यांच्या चरणी मी नतमस्तक होतो, वंदन करतो. आणि आपण इथं एवढ्याच करता आलेलो आहोत, आपली बहिर्मुख इंद्रिये अंतर्मुख बनावी, आपलं चंचल अंतःकरण स्थिर शांत बनावं, आपल्या वृत्तीतील हृदयातील दोष विकार नष्ट व्हावे. अनादि कालापासून भगवंताच्या दर्शनाची आपल्याला जी भूक लागलेली आहे, ती भूक तृप्त व्हावी. देवामध्ये आणि आपल्यामध्ये अनुभूतीच्या दृष्टीनं जे करोडो किलोमीटरचं अंतर आहे, ते अंतर हळूहळू हळूहळू कमी व्हावं. शतायिका तरी जन्माच्या शेवटी कृपाळवा पोटी येईल दया. भगवान श्री पंढरीरायाला आपली दया यावी. स्वप्नात का होईना येऊन परमात्म्याने आपल्याला दर्शन द्यावं आणि आपला अनंत जन्माचा प्रवास पूर्ण व्हावा. या स्वच्छ अपेक्षेनेच आपण सर्वजण इथे उपस्थित आहात. मी आपणा सर्वांना हृदयापासून वंदन करतो आणि सेवेला प्रारंभ करूया. सेवेकरिता घेतलेला अभंग तुकोबारायांचा आहे. महाराज या अभंगातून भगवान कृष्ण कन्हैयाची भाषा स्वतः वापरतात आणि तद्वारा गोकुळातील गोपाळांना एक अत्यंत महत्वपूर्ण असं आव्हान देतात. ऐका, एक सगळ्यात महत्वाचा भाग असा आहे, या अभंगातली भाषा कोणाची आहे? भाषा देवाची आहे. याल तरी यारे लागे असं म्हणणारे कोण आहेत?
भगवान कृष्ण कन्हैया. आणि म्हणतात कोणाला? गोपाळांना म्हणतात. म्हणजे लक्ष द्या, म्हणजे भाषा कोणाची आहे? देवाची. पण अभंग कोणाचा आहे? तुकोबारायांचा. म्हणजे लक्ष चांगलं द्या, भाषा देवाची आहे आणि ती भाषा वापरणारे कोण आहेत? तुकोबाराय आहेत. उत्तर इतकंच आहे. असं शक्य असतं का? एखाद्या दुसऱ्या माणसाची भाषा आपल्याला वापरता येते का? उत्तर आहे नाही, शक्यच नाही. दुसऱ्या माणसाची भाषा आपल्याला वापरता येत नसते. काय येत नसते? त्याची कारणं सांगतो. ज्यांची भाषा आपण वापरणार आहोत, बोलणार आहोत, त्यांचा अधिकार आणि आपला अधिकार सारखा असावा लागतो, तरच आपल्याला समोरच्या माणसाची भाषा बोलता येते. जरा चांगला आहे का? दुसऱ्याची भाषा नाही आपण वापरू शकत. गृहीत धरा, आता इथं वीज गेली, लाईट गेली असं गृहीत धरा. लाईट गेली असं गृहीत धरा. मग लाईट गेल्यावर काय करतो आपण? आपण काय करतो? लगेच खिशातून फोन काढतो आणि फोन लावतो, आहे ना? फोन लावतो, हॉस्पिटलला फोन लावतो लगेच आपण. मग असं म्हणा की तुम्ही झोपले का? आपण त्या काय MSCB बोर्ड असेल काय असेल तिथं काय करतो? फोन लावतो आणि त्यांना म्हणतो, सांगवीमध्ये काल्याचं कीर्तन चालू आहे, बार्शीकडच्या बोवाचं कीर्तन आहे, लाईट गेले, ताबडतोब लाईट सोडा. बरोबर? आता ऐका, तुम्ही असं म्हटल्यानंतर तिकडून ते साहेब विचारतात तुम्हाला, आपण कोण बोलता? आता त्यांनी जर तिकडून विचारलं आपण कोण बोलता, आणि तेव्हा तुम्ही जर इकडून उत्तर दिलं, मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे बोलतोय, समजा असं तुम्ही उत्तर दिलं. असं काही उत्तर देऊ नका तुम्ही. पण तुम्ही जर इकडून असं उत्तर दिलं तर काय होईल? काय होणार नाही. फोन कुठून आला याचा ते शोध घेतील आणि तुम्हाला अटक करतील. आणि काय होईल दुसरं? मी का बोलतोय? एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्याची भाषा आपल्याला वापरता येत नाही. का वापरता येत नाही? तर त्याचं उत्तर आहे त्यांचा अधिकार आणि आपला अधिकार याच्यात जमीन आसमानाचं अंतर आहे. समोरच्या व्यक्तीची भाषा वापरण्यासाठी त्यांचा अधिकार आणि आपला अधिकार कसा असावा लागतो? सारखा असावा लागतो. योग्यता सारखी असावी लागते. लक्ष द्या, इथं भाषा कोणाची आहे? झोपले तुम्ही? भाषा कोणाची आहे? देवाची आहे. हो. आणि वापरली कोणी? तुकोबारायाने. हे कसं शक्य होतं? तर त्याचं उत्तर शोधायचंय आपल्याला. भाषा समोरच्या माणसाची तेव्हाच मनुष्य वापरू शकतो त्यांचा आणि आपला अधिकार एक असेल तर, त्यांचा आणि आपलं सामर्थ्य सारखं असेल तरच भाषा वापरता येते, अन्यथा भाषा वापरता येत नाही. जरा लक्ष द्या, जगात राहून जगदात्म्याची भाषा बोलता येत नाही. विषयात राहून निर्विशेष परमात्म्याची भाषा बोलता येत नाही. विकारात राहून निर्विकार परमात्म्याची भाषा बोलता येत नाही. मायेच्या प्रांतात राहून चैतन्याची भाषा बोलता येत नाही. नासक्या संसारात राहून अविनाशी भगवंताची भाषा बोलता येत नाही. लक्ष द्या, मायेचा, जगाचा, अध्यस्थाचा, विकाराचा प्रांत ओलांडल्याशिवाय, वृत्तीने परमात्मा तत्वाशी ऐक्य झाल्याशिवाय भगवंताची भाषा बोलता येत नाही. तुकोबाराय देवाची भाषा का बोलतात? तर त्याचं उत्तर आहे, जो अधिकार देवाचा तोच अधिकार तुकोबारायांचा. तुकिता तुलने ब्रह्म तुकासी आले, तुकिता तुकिता तुलने से अरे वाजवा. ब्रह्म
आले तुकिता तुलने से तुकिता तुलने ब्रह्म तुकास आले तुकिता तुलने तुकिता तुलने से ब्रह्म तुकासी आले तुकिता तुलने से म्हणून रामेश्वरे चरणे मस्तक ठेविले चरणे मस्तक ठेविले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा आरती तुकारामा मनोनी रामेश्वरी चरणे मस्तक ठेविले चरणे मस्तक ठेविले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु आरती तुकारामा तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकाशी आले किंवा तुका विष्णू नाही तुझा लक्ष द्या. जो अधिकार देवाचा तोच अधिकार तुकोबारायांचा. अजून एक सांगेन, जे सामर्थ्य भगवंताचं तेच सामर्थ्य तुकोबारायाचं. काकणभर अधिक जास्त सामर्थ्य कोणाचं आहे? तुकोबारायाचं. देवाचं काय सामर्थ्य आहे ऐका. भगवान कृष्ण कन्हैयानी गोकुळामध्ये धार काढली. धार काढतात का नाही? अरे धार कळते का तुम्हाला? धार काढली. कोणाची धार काढली? हे म्हणतात बैलाची. होय, बैलाची धार काढते. बोल की. नाही ना? तर ऐका ते नाना आहेत ते अगदी बरोबर आहे. भगवान कृष्ण कन्हैयानी बैलाची धार काढली. ऐका जरा ऐका. लोक म्हणतील कसं शक्य आहे? एक सांगतो, आपल्याला शक्य नसलं म्हणजे ते कोणालाच शक्य नसतं असं नसतं. बऱ्याच वेळेला आपली गडबड काय होते, आपल्याला कळत नसलं की सरळ सरळ खोटं आहे म्हणून आपण मोकळं होतो. असं नाही, ते भगवंताचं सामर्थ्य आहे. थोडं कोई वाजते ना, कमी कर ना. लक्ष द्या, ऐका. भगवान कृष्ण कन्हैयाने हातामध्ये चरवी घेतली, वाड्याच्या बाहेर पडले आणि गोठ्यात निघाले होते. पण झालं काय, रस्त्याला आल्या आल्या राधा पाहिली आणि राधेला पाहुनी भुलले हरी. परमात्मा भुलून गेले. गायीच्या गोठ्यात शिरण्याच्या ऐवजी बैलाच्याच गोठ्यात शिरले आणि बैलाची काय केली? धार काढली. तुम्ही कदाचित म्हणाल कसं शक्य आहे ते? आता देवाला शक्य आहे ते. तुमच्या आपल्या बुद्धीच्या पलीकडेच आहे ते. आपली बुद्धी तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. ते त्याची सत्ता आहे. सामर्थ्य भगवंताचं आहे. एक छोट देवाची ताकद कशी आहे, देवाचं सामर्थ्य कसं आहे हे कळण्याकरता एक छोटा मुद्दा मी आपल्या पुढे देतो, तुमच्या लक्षात येण्यासारखा. एक जग भरून पाणी घेतलं आणि त्याच्यात एवढा मातीचा ढेकूळ टाकला, खडा टाकला, काय होईल हो? कमाल आहे तुमची. काय होईल? विरघळून जाईल. काय विरघळून जाईल? तो मातीचा ढेकूळ, तो खडा विरघळून जाईल. कशामुळे? पाणी जास्त असल्यामुळे. बरोबर. म्हणजे पाणी जास्त असलं आणि ढेकूळ बारीक असला की तो त्याच्यात काय होतो? विरघळतो. पक्क ना? नक्की झालं? ठीक आहे. तर मला आता उत्तर द्या, संपूर्ण विश्वात जगात पाणी किती टक्के आहे? 71%. वा, हुशार पोर आहेत. आणि जमीन किती टक्के आहे? 29%. आपला नियम काय केला होता आपण? पाणी जास्त असलं ढेकूळ बारका असला विरघळून जातो. बरोबर.
तर आता संपूर्ण विश्वात पाणी किती टक्के आहे? 71%. आणि जमीन किती टक्के? 29%. तर मग 71% पाण्यामध्ये 29% असलेली पृथ्वी, अर्थात ही जमीन, ही पृथ्वी आतापर्यंत का विरघळली नाही? तुम्हाला याचं उत्तर तुमच्या पुस्तकात सापडणार नाही. उघड डोक्याला ताण करून घेऊ नका तुम्ही. तुम्हाला हे उत्तर पाहिजे असेल तर मग ज्ञानेश्वरी वाचावी लागेल. ज्ञानेश्वरीतला 10वा अध्याय वाचावा लागेल. आणि मग 10व्या अध्यायात ज्ञानोबाराय सांगतात, अरे ही पृथ्वी केव्हाच विरघळून गेली असती, पण मी तिच्या तळाला बुडाला जाऊन बसलोय म्हणून मी तिला अजून विरघळू दिलेलं नाही. हे ज्ञानोबारायने स्पष्ट सांगितलंय. ओवी देतो. ज्ञानोबाराय सांगतात, मी रिघालो असे भूतळी म्हणून समुद्र महाजळी, हे पासूची ढेपुळी विरेची ना. ज्ञानोबारायाची भाषा आहे. माझा मुद्दा इतकाच आहे, ही देवाची ताकद आहे, हे भगवंताचं सामर्थ्य आहे. थोडक्यात काय, देवाची ताकद आहे. बैलाची धार काढली. आता सगळाच इतिहास माहित आहे, त्यामुळे मला वेळ वाढवायची नाही. जेव्हा तुकोबाराय वैकुंठातून पुन्हा येतात, भागीरथीबाई धावा करते, येतात. आता काय करावं, शेवया केल्यात पण दूधच नाही ना, काय करावं. आणि मग अक्षरशः वेलेश्वरा ते पूजिले, दूध नंदीचे काढिले. ऐका, तुकोबारायांनी दूध काढलं. कोणाचं? नंदीचं, बरोबर, बैलाचं. आणि कृष्ण कन्हैयाने सुद्धा दूध काढलं. कोणाचं? बैलाचं. फरक काय? खूप मोठा फरक आहे. फरक हा आहे, कन्हैयाने ज्या बैलाचं दूध काढलं तो बैल सजीव होता, पण तुकोबारायांनी ज्या नंदीचं दूध काढलं तो दगडाच्या निर्जीव नंदीचं दूध तुकोबारायांनी काढलं. हे तुकोबारायाचं वैशिष्ट्य आहे. हे तुकोबारायाचं सामर्थ्य आहे. आपल्या बोलण्याचा आशय इतकाच आहे, देवाचा आणि तुकोबारायाचा अधिकार सारखा, आणि देवाचं जे सामर्थ्य तेच सामर्थ्य. प्रसंगी काकणभर जास्त सामर्थ्य कोणाचं आहे? तुकोबारायाचं. आणि म्हणून तुकोबाराय देवाची भाषा वापरू शकतात. म्हणून तुकोबाराय देवाची भाषा वापरतात. आता काय आहे देवाची भाषा? भगवान कृष्ण कन्हैया गोकुळामध्ये अवतीर्ण होतात. सर्व गोपाळ पाहतात. सगळे गोपाळ पाहिलेले आहेत. अशक्त आहेत, अतृप्त आहेत, दुःखी आहेत. आणि अशा अशक्त, अतृप्त, दुःखी गोपाळांना परमात्म्याने पाहिलं. आणि भगवान कृष्ण कन्हैया त्या गोपाळांना म्हणतायत, ए गोपाळांनो, तुम्हाला सशक्त बनायचंय का? तृप्त व्हायचंय का? सुखी व्हायचंय का? तुम्हाला जर सुख हवं असेल, तृप्ती हवी असेल, सशक्तता हवी असेल, तर गोपाळांनो तुम्ही एक करा. काय करा? हे अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. टाळी वाजवा. लागे लागे याल तोरे यारे लागे, याल तोरे यारे लागे, यार यारे लागे, यार यारे लागे. अवघे माझा मागे मागे, अवघे माझा मागे मागे, आगे दे तो पोट भरे, आगे दे तो पोट भरे. अवघे माझा मागे मागे, अवघे माझा मागे मागे, आजी दे तो पोट भरे, आजी दे तो पोट भरे. याल तरे यारे लागे,
याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरे पोट भरे आजी देतो पोट भरे याल तरी यारे लागे याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आजे देतो पोट भरे पोट भरे आजे देतो पोट भरे याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज भगवान कृष्ण कन्हैयाची भाषा वापरतात. ऐका ऐका काय आहे भाषा. भाषा अशी आहे देवाची. याल तरी यारे लागे. लक्ष द्या. या पहिल्या चरणातून भगवान कृष्ण कन्हैया गोकुळातील गोपाळांना आव्हान देतात. काय देतात. आव्हान. ऐका आव्हान वेगळं आणि आवाहन वेगळं. लक्षात येते का. एखाद्या नसलेल्या वस्तूमध्ये निर्जीव वस्तूमध्ये अचेतन वस्तूमध्ये वेद मंत्राच्या द्वारा मंत्र देवतेला बोलावून घेऊन त्याच्यात प्रतिष्ठापित करणं याला आवाहन म्हणतात. आणि आव्हान कशाला म्हणतात. असलेल्याच शक्तीला चेतना देणं, स्फूर्ती देणं, जागृती देणं, प्रेरणा देणं, ऊर्जा देणं याला आव्हान म्हणता. तुम्ही हे काम करू शकता. तुमच्यात सामर्थ्य आहे. तुम्ही फक्त तयारी करायला पाहिजे. तुम्ही हे करू शकता. अशा पद्धतीचं स्फूर्ती देणं, चेतना देणं याला आव्हान म्हणायचं. आणि मूर्ती प्राण प्रतिष्ठेच्या दिवशी ते ब्राह्मण देवता मंत्र देवतेला काय करत असतात. आवाहन करत असतात. ऐका आजच्या कीर्तनात आवाहन नाही. काय आहे. आव्हान आहे. कृष्ण कन्हैयाने आव्हान दिले गोपाळांना. काय आव्हान दिलंय. याल तरी. ऐका अभंगातला पहिला शब्द आहे याल तरी. याच तरी नाही. च चमच्याचा नाही. आमच्याकडे चमचे नसतात. चमचा नाही. या ल तरी. लसणाचा या ल तरी. याचा अर्थ काय आहे. ऐका याचा अर्थ असा आहे तुमची येण्याची इच्छा असेल तर या. एक अर्थ. दुसरा अर्थ याल तरी या म्हणण्यातून देवाने तुम्हाला कर्म करण्याचं काय दिलंय. स्वातंत्र्य दिलंय. आता निर्णय तुम्ही घ्यायचा. देशा लक्ष द्या जरा. माझा बोलण्याचा मुद्दा इतकाच आहे. याल तरी असं का म्हणाले भगवान. याच्यातून पहिलंच तुम्हाला सांगितलंय तुमच्या मनात असेल. एक. दुसरी गोष्ट याल तरी यारे लागे या म्हणण्यातला दुसरा अभिप्राय असा आहे की परमार्थ करत असताना भगवंताने तुम्हाला आपल्याला स्वातंत्र्य दिले. काय दिले. स्वातंत्र्य दिलंय. आता काय करायचं हा निर्णय आपण घ्यायचा आहे. आपण बघा सोपं करतो. हात पाय कान नाक डोळे ही इंद्रिय देण्याची जबाबदारी कोणाची आहे. देवाची. बरोबर. शरीर देह देण्याची जबाबदारी कोणाची आहे. देवाची. जीव देण्याची जबाबदारी कोणाची आहे. देवाची. आता जरा नीट ऐका.
देवानं स्वतःची जबाबदारी चोख पार पाडली की नाही. आता आता हातपाय कान नाक डोळे मिळाल्यानंतर, शरीर मिळाल्यानंतर, देह मिळाल्यानंतर या देहानं काय करायचं ही जबाबदारी देवाची का आपली? कोणाची जबाबदारी आहे? आपली जबाबदारी आहे. आता देवाचं काम संपलंय की नाही. आपल्याला हे शरीर दिलं, देवाचं काम संपलं. हात पाय कान नाक डोळे दिले, देवाचं काम संपलं. अजून सांगतो, जे जे अवयव जिथं पाहिजे तिथं दिले. ऐका, जे अवयव जिथे पाहिजे तिथं दिले. गृहीत धरा, हे दोन्ही डोळे जर देवानं इथं दिले असते, इथं दिले असते, तर तुम्ही रस्त्यानं कसे चालले असते? नाही, कसे चालले असते हा प्रयोग बी करू नका. नीट ऐका, देवानं किती काळजी घेतली बघा. जसा अवयव पाहिजे तसा दिला, जिथे पाहिजे तिथं दिला. नाकापासून उजवा डोळा जेवढ्या किलोमीटरवर आहे तेवढ्याच किलोमीटरवर डावा डोळा आहे. कोणता डोळा कुणीकडे सरकलाय तुम्ही अजून पट्टी लावून मोजलं तरी का? मी का आपल्याशी बोलायला लागलोय? म्हणजे देवानं स्वतःची जबाबदारी पूर्ण केली का नाही. मग आता हे शरीर मिळाल्यानंतर आता जबाबदारी देवाची का आपली? आपली जबाबदारी आहे, आपली जबाबदारी आहे. सोपं करतो, ऐका. समजा पाय मिळणं आपल्या हातात आहे का? पण पाय जर मिळालेलेच असतील तर पायाने कीर्तनाच्या मंडपात जायचं का बाजारात जायचं हे कोणाच्या हातात आहे? आपल्या हातात आहे. अजून विचारतो, हात मिळणं आपल्या हातात आहे का? हात मिळणं नाही. पण जर हात मिळालेलेच असतील तर हाताने टाळी वाजवायची का हाताने? हे कळतंय का? कळतंय? असलं आहे तुमच्याकडे असलं? बरं, मंदिरात पण आहे का? लक्ष जरा द्या. हे 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 आपण ठरवायचं. जरा ऐका. तोंड मिळणं आपल्या हातात आहे का? नाही. पण जर समजा तोंड मिळालेलंच असेल तर या तोंडाने गुटखा खायचा का तंबाखू खायची हे आपल्या? बोला की कशा? हे आपण ठरवायचंय ना. काय खायचं? गुटखा खायचं का तंबाखू खायची? काय खायचं? दोन्हीतलं काय खायचं? दोन्ही बी खायचं. मेहरबानी कोणी म्हटलं नाही दोन्ही बी खायचं. जरा मुद्द्याकडे लक्ष माझ्या नीट द्या, नीट लक्ष द्या. शरीर मिळणं आपल्या हातात नाही, गोष्ट खरी आहे. पण शरीर मिळाल्यानंतर त्याचा वापर कसा करायचा हे मात्र आपल्या हातात आहे. आणि म्हणून आजपासून देवावर जबाबदारी ढकलून मोकळं होऊ नका. आम्ही जर एखाद्याला म्हटलं ना, चला ना कार्तिकीच्या वारीला पंढरपूरला चला ना, ही पट्ट्या काय म्हणतो माहितीये का? असलं नशिबात तर घडल. अरे काय कमाल आहे. आम्ही जर म्हटलं ना, चला ना सांगवीला कीर्तन आहे, काल्याचं कीर्तन, चला ना, येता का कीर्तन? हा काय म्हणतो माहितीये का? देवानं नेलं तर येऊ. अरे मी का बोला लागलोय? परमार्थ करत असताना दुसऱ्यावर देवावर जबाबदारी ढकलू नका. ती जबाबदारी आपली. आता त्यानं त्याची जबाबदारी पूर्ण केलेली आहे, आता जबाबदारी आपली आहे. ऐका, म्हणून शब्द आहे याल तरी. अजून नाही कळलं, अजून सोपं करतो. जबाबदारी आपली आहे. एक वडील होते, त्यांना 3 मुलं होती. 3ही मुलाला त्यांनी प्रत्येकी 200 रुपये दिले आणि सांगितलं 8 दिवसात मला या 200चे 2000 पाहिजे. ठीक आहे. थोरल्यानं 200चे 2000 केले. क्रमांक 2चा जो होता त्यानं 200 सांभाळून ठेवले आणि क्रमांक 3चा जो होता त्याने 200 तर घालिवलेच, पण दुसऱ्याचे 2000 व्याजानं काढले. संपला दृष्टांत माझा. मला उत्तर द्या. वडिलाने देताना तिघाला कमी अधिक दिलं का सारखं दिलं? सारखं दिलं.
आता त्याचा वापर कसा करायचा ही जबाबदारी वडिलाची का मुलाची? हा? मुलाची. म्हणजे बापानं देताना सगळ्यांना कसं दिलं? हा? सारखं दिलं. कुणाला? मुलाला. बापानं सारखं दिलं. कोणाच्या बापाने? म्हणा की मुलाच्या बापाने. ऐका ऐका, बापानं देताना सगळ्यालाच कसं दिलंय? सारखं दिलंय. लक्षात ठेवा. कोणाच्या बापानं? तुमच्या, माझ्या, आपल्या, सगळ्याच्याच बापाच्या 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 बापानं. म्हणजे कोणी? देवानं. देवानं देताना सगळ्यांनाच कसं दिलंय? सारखं दिलंय. सगळ्यालाच 2 हात 2 पाय 2 हे असंच दिलंय ना. आता त्याचा वापर कसा करायचा ही जबाबदारी मुलाची आहे का बापाची आहे? मुलाची आहे. आणि म्हणून माझी विनंती आहे, जबाबदारी देवावर ढकलून मोकळं होऊ नका. एवढ्यासाठी मी हे बोला लागलोय. जबाबदारी आपली आहे. तुम्ही ठरवा. याल तरी या रे लागे. ऐका, हे शरीर मिळालंय. या शरीराचा आपण सदुपयोग केलाच पाहिजे. चांगला उपयोग या शरीराचा आपण केलाच पाहिजे. पण खंत ही आहे, आपण मात्र या शरीराचा चांगला उपयोग करत नाही. कशामुळं? त्याचं कारण सांगतो. आम्ही या शरीराचा उपयोग चांगला करत नाही याचं कारण आहे, आम्हाला हे फुकट मिळाले म्हणून. आणि म्हणून माझं मत आहे, माणसाला फुकट काहीच मिळू नये. पुढचं वाक्य देतो. श्रमापेक्षा अधिक पैसा, कष्टापेक्षा अधिक पैसा आणि आकली. ठीक आहे, आता पुढं आहे का? आणि नंतर बोटातली 2 तोळ्याची अंगठी कुठं ठेवतो? आतल्या घरातल्या कोपऱ्यातल्या आतल्या कपाटातल्या आतल्या कप्प्यात. बरोबर झालं, संपला दृष्टांत. मला उत्तर इतकंच द्या. आता वस्तू किती सांगितल्या मी? 3. आणि त्याच्या ठेवायच्या जागा कोणी सांगितल्या? तुम्ही सांगितल्या. आणि अगदी बरोबर सांगितलं. चप्पल फार महत्वाची नाही. उंबऱ्याच्या बाहेर पायीची वाहन, पायी बरी. बरोबर. त्यापेक्षा भाजीपाला महत्वाचा. कुठं? स्वयंपाकघरात. स्वयंपाकघर म्हणजे अजून बी किचनच का? ठीक आहे, चला. आणि त्यापेक्षा सोनं महत्वाचं कुठं? कपाटात. मलाही इथपर्यंत कीर्तन कळलंयच, पण मला अजून एका गोष्टीचं उत्तर सापडलेलं नाही. कोणत्या? इथपर्यंत कळलं, जशी त्या वस्तूची लायकी तशीच तिची ठेवायची जागा. पण मला पुढचं एक कळलेलं नाही अजून. कोणतं? 2 रुपयाची तंबाखू लोक अशी इथं का ठेवतात? अशी अशी नाही म्हणजे ती अशी इथं ठेवायच्या लायकीची आहे का? मी म्हणतो, तिच्यावर तुमचं फारच प्रेम असेल तर तिला कपाटात ठेवा, नाहीतर देवाऱ्यावर ठेवा, उदबत्ती ओवाळीत जा, पूजा करीत जा. ज्या अर्थी तुम्ही तिला इथं ठेवताय त्या अर्थी तुम्हाला या शरीराचं महत्व कळलं नाही, हा त्याचा अर्थ आहे. आणि मायबाप, माझी विनंती आहे, मी आत्ता सुद्धा जय विठ्ठल करू शकतो. काय असते कीर्तनात? काल्याचे कीर्तन म्हणजे काय? 1-2 मिनिटात होतेच की. पुढं गाई सोडायच्या, वनाला जायचं, आणि खेळ खेळायचं, आणि मग झालं विठ्ठल जय जय विठ्ठल, झालं, काला झाला. माझी एवढीच विनंती आहे, कळकळीची विनंती आहे माझी तुम्हाला. जर तुमच्यापैकी कोणी गुटखा, गोवा, तंबाखू, माणिकचंद, बिडी, सिगारेट असलं व्यसन जर करत असाल तर आजपासून कसलंच व्यसन करणार नाही अशी शपथ घ्या. आजपासून आमचा सप्ताह म्हणजे व्यसन मुक्त सप्ताह असं जाहीर करा. मला वाटतंय कमीत कमी ज्यांनी टाळ्या वाजवल्या त्यांनी तरी पुढे आणून द्याव्या, एवढी मी प्रेमाची विनंती करतो, हात जोडून विनंती करतो. तुमचा प्रतिसाद पाहून मला आता बरं वाटायला लागलंय, पण जरा पुढे आणून दिल्यात तर फार बरं होईल. माझी कळकळीची विनंती आहे. कीर्तन कमी कळू द्या, लक्षात ठेवा, कमी कळू द्या, काय बिघडत नाही, पण आचरण बदललंच पाहिजे. आपल्या जीवनाला घातक आहेत ती व्यसनं आपण फेकून दिलेच पाहिजेत. ज्यांच्याकडे पुढे आहेत त्यांनी पुढे इथं आता आणून द्या. आपण त्या सगळ्या एकत्र गोळा करू.
त्याची होळी करो, पेटो, होळी करो. आहे का तसला मोबाईल मोठा कोणाकडे असेल की असला झपक्या मोबाईल, त्याच्यात फोटो काढा आणि पेपरला द्या. आमच्या सांगवीच्या काल्याच्या कीर्तनामध्ये व्यसनाची होळी झाली, आमचं गाव व्यसन मुक्त झालं, असं पेपरला येऊ द्या. ते खरं अत्यंत महत्वाचं आहे. आणि म्हणून माझी विनंती आहे, निदान होळी होण्या एवढ्या तरी पुढे द्या आणून. एवढी मी तुम्हाला विनंती करतो. तुम्ही व्यसनमुक्त व्हा. व्यसनमुक्त युवक हाच खरा समाज सुधारक. व्यसनमुक्ती हीच खरी समाजाची प्रगती आहे आणि ती होणं अत्यंत गरजेचं आहे. आपल्या बोलण्याचा भाव इतकाच आहे, मुद्दा इतकाच आहे. भगवान सांगतायत, याल तरी तुमची इच्छा असेल तर या, याल तरी या रे लागे. पुढचा शब्द आहे लागे. लागे शब्दाचा अर्थ आहे संबंध जोडून या. दादानो, भक्ती करताना, परमार्थ करताना आपण देवाशी कुठला तरी संबंध काय केला पाहिजे? जोडला पाहिजे. देवाशी कुठलं तरी नातं जोडलं पाहिजे. बघा, जितका देवाचा आणि आपला जवळचा संबंध, तितकं भगवंताचं प्रेम जास्त मिळतं. भगवान कृष्ण कन्हैयाशी यशोदा मैया, नंदराजा, वसुदेवजी, देवकी यांनी संबंध जोडला. कोणता? कृष्ण लाला आहे, कन्हैया आहे, मुलगा आहे. वात्सल्य भाव प्रगट झाला आणि भगवंताने प्रेम दिलं. भक्त श्रेष्ठ अर्जुनाने देवाशी संबंध जोडला. सख्यपणे अर्जुन नरनारायण सखेती मत्वा प्रसभम यदुक्तम. हे कृष्ण, हे यादव, हे सखेती. सख्यत्वाचा संबंध जोडला, सख्य भाव प्रगट झाला. गोकुळातल्या गोपाळाने कन्हैयाशी संबंध जोडला. तो आमचा मित्र आहे. गड्यानो राजा किरे झाला, कृष्ण सिंहासनी बैसला. ऐका, गोकुळातल्या गवळणीने परमात्म्याशी संबंध जोडला. तो आमचा पती आहे. कांता भाव प्रगट झाला, मधुर भाव प्रगट झाला आणि भगवंताने प्रेम दिलं. मुद्द्याकडे लक्ष द्या. देवाचा आणि आपला जितका जवळचा संबंध, तितकं देवाचं प्रेम काय होतं? आपल्याला जास्त मिळतं. देवाचं प्रेम मिळावं असं जर वाटत असेल तर भक्ती करताना आपण देवाशी कुठला तरी संबंध काय केला पाहिजे? जोडला पाहिजे. कुठला तरी संबंध जोडला पाहिजे. खरं सांगा, लक्ष देऊन उत्तर द्या. इमानदारीनं बोला, खोटं बोलू नका. खरं सांगा, खरं. आपण आतापर्यंत देवाशी कुठला तरी संबंध जोडलाय का? खरं सांगा. आहे का संबंध जोडलाय का आपण देवाशी? कुठला तरी संबंध जोडलाय का देवाशी? कुठला तरी संबंध जोडलाय का? नाही जोडला. नाही जोडला म्हणजे तसा देवाचा ना आपला काय संबंध नाही. म्हणजे कीर्तन ऐकायला आलेल्या, येऊन पुढं बसलेल्या, लक्ष देऊन कीर्तन ऐकणाऱ्या माणसांची ही उत्तर आहेत. काय तसा देवाचा ना आपला काय? काय अवघडच आहे. आता या रस्त्याने जाणार येणाऱ्याचं कसं व्हायचं कोणाच ठाऊक. मायबाप माझी विनंती आहे, जोडा ना. विचारा तुकोबाराय ना. तुकोबाराय सांगतात, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा. संबंध जोडलाय, देवाशी संबंध जोडलाय. सगळी नाती भगवंताशी जोडलेली आहेत. विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठल विनताड नाही गोता. नाही दुसरे. विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठल विनताड नाही गोता. आता नाही दुसरे.
विठ्ठल बाप विठ्ठल माय विठ्ठल भगिनी विठ्ठल भ्राता विठ्ठल विन चाड नाही गोता विठ्ठल विन अनेक गोता चाड नाही तुका म्हणे आता विठ्ठल विन दुसरे नाही. लक्ष द्या, जीवनातली सगळी नाती सगळे संबंध त्यांनी जोडले. कोणाशी जोडलेले आहेत? देवाशी जोडले, भगवंताशी जोडले. मायबाप विनंती आहे, आपण भगवंताशी नातं जोडलं पाहिजे, संबंध जोडला पाहिजे. आणि म्हणूनच इथं म्हटलंय याल तरी या रे लागे. लागे शब्दाचा अर्थ आहे देवाशी काय जोडला पाहिजे? संबंध जोडला पाहिजे. लक्ष द्या, जेवढा जवळचा संबंध तितकं भगवंताचं प्रेम जास्त मिळतं, जास्त. म्हणून दादानो, भक्ती करताना देवाशी कुठला तरी काय जोडा, संबंध जोडा, नातं जोडा. त्याच्याशिवाय नाही प्रेम मिळू शकत. ऐका, देहूच्या जवळ तळवडे नावाचं गाव आहे. माहित असेल बऱ्याच लोकांना. तळवडे नावाचं गाव आहे. तिथं एक ज्योतिबाचं मंदिर आहे. मी तिथं कीर्तन केलंय. खूप छान मूर्ती, चांगली सजवलेली, चांगली पूजा केलेली, वस्त्र अलंकार छान. मी भारावून गेलो. मी विचारलं की कोणी केली हो देवाची पूजा? इतकी छान पूजा देवाची कोणी केली हो? ऐका बरं का, त्यांनी काय सांगितलं. हे काय म्हणले? हे भालेकर. म्हणलं हे? हो म्हणले, हे भालेकर यांनी पूजा केली, हे पूजा करतात. म्हणलं तुम्ही पूजा? हो म्हणले महाराज, मी रोज देवाची पूजा करतो. मला आश्चर्य वाटलं. त्या व्यक्तीच्या चारही बोटामध्ये 2-2 तोळ्याच्या अंगठ्या. आणि म्हणलं तुम्ही पूजा? हो म्हणले महाराज, मी पूजा करतो. पण म्हणलं ह्या 2-2 तोळ्याच्या अंगठ्या तुम्ही पूजा? ऐका त्याने उत्तर काय दिलं. जरा जागा व्हा बरं का, जागे झाले ना. ऐका त्याने उत्तर काय दिलं. त्याने उत्तर दिलं, त्याचं काय म्हणले महाराज, देवाची पूजा करताना, देवाला स्नान घालताना, देवाला आंघोळ घालताना म्हणे मी या बोटातल्या अंगठ्या काय करतो, बाजूला काढून ठेवतो. मी विचारलं का बरं, असं का करता? ऐका बरं का, शेजाऱ्याला जागा करा ना ऐक म्हणावं. त्याने उत्तर काय दिलंय बघा. त्याने उत्तर दिलं, त्याचं काय म्हणले, हे अंगठ्या मी बाजूला काढून ठेवतो, त्याचं कारण आहे देवाला स्नान घालताना, देवाचं अंग चोळताना आपल्या अंगठ्या देवाला खरचटू नये, त्याला जखम होऊ नये, त्याचं रक्त निघू नये, म्हणून म्हणे मी ह्या अंगठ्या काय करतो, बाजूला काढून ठेवतो. तुम्ही जागे नाहीत का? काय ध्यानात आलं नाही का अजून तुमच्या? काय जीवन असेल हो? कधी वाटलं का आपल्याला असं? कधी देवाची पूजा करताना त्याची भावना काय बघा. अंगठी देवाला खरचटू नये, देवाची रक्त निघू नये, जखम होऊ नये देवाला. मायबाप, या भावनेत आपलं जीवन कधी जाणार हो? काय भावना शून्य जीवन जगतोय आपण. आपल्या भावना फार मेलेल्या आहेत महाराज. कधी आपलं जीवन असं बनायचं सांगा? कधी आपण त्या अवस्थेपर्यंत जायचं? अरे अरे अरे, आमची पूजा करणं म्हणजे विचारूच नका. आम्ही जर देवाची पूजा करायला लागलो, राम 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 राम, सगळे देव ते JCB कसा माती ओढतो, एकदाच असा देव ओढून. काय आमचं देवाची पूजा करणं? आमचं देवाला गंध लावणं सांगू का? लोक असे गंधात बोट बुडवतात आणि असं करतात, असं असं. कोणाच्या डोळ्यात गंध, कोणाच्या तोंडात गंध. काय गंध लावणं? आणि स्वतःला गंध लावायचं म्हणलं की आरशात बघू बघू आहे ना, कुरू कुरू. काय काय बहादर तर काढी लावतात, म्हणजे अशी नाही, अशी. काय कमाल आहे. नीट ऐका जरा, नीट ऐका जरा. माझ्या माता भगिनी इथं आहेत बघा, मला ते उत्तर नक्की देतील. तुम्ही देवाची पूजा करताय ना? 100% नक्की करता, वादच नाही. मला एक उत्तर द्या. थंडीच्या दिवसात, हिवाळ्याच्या दिवसात तुमच्या 1.5 वर्षाच्या मुलाला आंघोळ घालताना कसल्या पाण्यानं आंघोळ घालता हो? गरम पाण्यानं. आणि नंतर देवाची पूजा कसल्या पाण्यानं करता? गार पाण्यानं. म्हणजे देवाला सर्दी होतच नाही. काय भावना येतो आमच्या? कसं चाललंय आमचं कोणाच ठाऊक. आम्हाला कधी तो देव माझ्याकडे पाहतोय, थंडी आहे त्याला सर्दी होईल असं वाटतच नाही हो. काय कमाल आहे. मी काय हे सगळं व्याख्यान करायला लागलोय? कधीतरी आपलं जीवन भावना प्रधान बनू द्या, भावनेत येऊ द्या, संबंधात येऊ द्या, नातं जोडा. त्याच्याशिवाय प्रेम मिळू शकत नाही.
म्हणून इथला शब्द या भंगातला लागे. लागे शब्दाचा अर्थ आहे संबंध जोडा. याल तरी या रे लागे. कोण कोण या? अवघे माझ्या मागे मागे. अवघे शब्दाचा अर्थ आहे सगळे या. आणि कसे या? मागे मागे. ऐका, प्रत्येकाची अपेक्षा असते लोकांनी आपल्या माग यावं, पण लोक लय हुशार. लोक काय त्याच्या माग जातच नाहीत. जातात लोक माग नाही अशातला भाग नाही. याच्यापेक्षा जास्त लोक माग जातात. फक्त आपल्याला दिसत नाहीत त्यावेळेस लोक किती माग आले ते. नाही का कळलं तुमच्या? जाऊ दे, ते जाताना दिसत नाही. आणि तुम्हाला माझं खोटं वाटलं तर तुम्ही उठून बघा किती लोक असतात माग. भरपूर लोक असतात. प्रत्येकाची अपेक्षा आहे लोकांनी आपल्या माग यावं. एक काना, आतापर्यंत आम्ही असंच विषयाच्या माग, कुणाच्या? विषयाच्या, शब्दस्पर्श रूपरसगंध, विषयाच्या माग सुखाची भीक मागत जन्मच्या जन्म झालं चाललोय. पण आम्हाला सुख मिळालेलं नाही, आम्हाला तृप्ती मिळालेली नाही. आम्ही आतापर्यंत बऱ्याच जणाच्या माग गेलो, पण त्या सगळ्यांनी आम्हाला निराशच केलं. काना, तुझ्या माग आल्यानंतर तू काय करणार? कन्हैयाने उत्तर दिलंय, तुम्ही माझ्या माग या, मी तुम्हाला आज पोटभर देतो. आजी देतो पोट भरी. आजी देतो पोट भरी. आजी देतो पोट भरे. आजी देतो पोट भरे. आजी देतो पोट भरी. आजी देतो पोट भरी. टाळी वाजवा. आजी देतो पोट भरे. आजी देतो पोट भरे. ओरे मनाल तो वारी. ओरे मनाल तो वारी. आजी देतो पोट भरी. आजी देतो पोट भरी. पुरे मनाला तो रे. पुरे मनाला तो रे. आजी देतो पोट भरे. आजी देतो पोट भरे. आजी देतो पोट भरी. आज काय करतो? पोटभर देतो. जरा लक्ष थोडं द्या. पोट कधी भरतं का? आतापर्यंत पोट कुणाचं भरलंय का? न भरेची पोट कधी भिके नाही खंडना. या पोटा कारणे गा झालो पांगिला जना. नीट ऐका, पोट कधी भरू शकत नाही. आणि मग भगवान कस काय म्हणतात? आजी देतो पोट भरी. कसं शक्य आहे? पोट कधी भरतं का? एका दिवसाला एका दिवसाला दोन्ही वेळेचं मिळून, दोन्ही वेळेचं मिळून गहू, तांदूळ, तेल, तिखट, बटाटे, शेंगदाणे, मिरची सगळं दोन्ही वेळेचं मिळून एका दिवसाला साधारणतः किती किलो धान्य लागतं तुम्हाला? 1 किलो. 1 किलो दोन्ही वेळेचं मिळून 1 किलो. वर्षाचे दिवस किती आहेत? 365. म्हणजे एका वर्षाला किती किलो धान्य लागतंय? 365. ठीक आहे, वरचे 65 किलो आपण सोडून देऊ. एकादशी वगैरे करीत असताना ना. ठीक आहे, आता एकादशीच्या दिवशी द्वादशीला ओलांडतो आपण म्हणा, सोडून द्या. तर म्हणजे तुम्हाला एका वर्षाला किती किलो लागतात? बोला ना. 300 किलो. 300 किलो. 300 किलोचे पोते किती झाले?
3 पोते 3 क्विंटल. हा आता वय किती आहे तुमचं? 42. आत्ता 52 का 42? कमी सांगा लागले तुम्ही. 52 का 42? 52. आता तुमचं वय किती? 52. एका वर्षाला किती पोते? 3 पोते. म्हणजे आतापर्यंत तुमच्या पोटाने 156 पोते धान्य खाल्ले. बरोबर? गणित बरोबर आहे? 156. आतापर्यंत तुमच्या पोटाने किती धान्य खाल्ले? 156 पोते. पोट भरले का? काय काय पोट आहे का अक्कल खोट आहे? 156 पोते धान्य खाऊन सुद्धा पोट भरलेलं नाही. एक विचारू का? आणखीन किती पोत्याची गॅरंटी? आता ते काय सांगता येते का? बरं ठीक आहे, मी फक्त नमुन्याला यांचं उदाहरण घेतलंय. आता प्रत्येकाने आपलं आपलं माप घरी गेल्यावर निवांत काढून घ्या. मुद्द्याकडे माझ्या लक्ष द्या. पोट कधीच भरू शकत. आणि मग भगवान कस काय म्हणतात आजी देतो पोट भरी? तर त्याचं उत्तर आहे, पोटाचे काही प्रकार आहेत. शरीराचं पोट अन्नानं तात्पुरतं भरतं, इंद्रियाचं पोट वासनेनं तात्पुरतं भरतं, मनाचं पोट विकारानं तात्पुरतं भरतं. पण पुढं ऐका, अंतःकरणाचं, जीवात्म्याचं, हृदयाचं पोट भगवंताच्या कृपा प्रसादानं कायमचं भरतं. तुकोबारायाचं प्रमाण देतो. तुका म्हणे जीवा थोर झाले सुख, नाटवे हे भूक तहान काही. दादानो अजून एक ओवी देतो. ज्ञानोबाराय सांगतात, अमृताचा निर्झरू प्रसवे जयाचा जठरू, तया क्षुधे तृषेचा अडदरू काहीच नाही. ऐका, भगवंताची कृपा एकदा का जीवनामध्ये झाली की मग नाटवे घरदार तहान, पळाली भूक ही अवस्था निर्माण होते. थोडक्यात आजी देतो पोट भरी. पोट भरणं म्हणजे काय? एका वाक्यात सांगतो, भिद्यते हृदय ग्रंथी, छिद्यते सर्व संशय, क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरे. ग्रंथी भेद, संशय छेद, कर्मक्षय, शोकतरण, मृत्यूलंघन आणि आनंदा वाप्ती, या सर्व अवस्थेचं दान जीवाच्या पदरामध्ये पडणं, याला म्हणायचं आजी देतो पोट भरी. जीवाचा जीवपणाच संपणं, त्याचं नाव आहे आजी देतो पोट भरी. पुरे म्हणाल तोवरी. ऐका, गोपाळ तयार झाले. भगवान कृष्ण कन्हैयाने आव्हान केलं. गोपाळ तयार झाले. भगवान कृष्ण कन्हैयाच्या माग गोपाळ निघाले. पण काय झालं? गोपाळ, पण काय झालं? गोपाळ गडबड करायला लागले आणि बडबड करायला लागले. तुम्ही जागे आहेत का? गोपाळ काय करायला लागले? गडबड आणि बडबड. ऐका, परमार्थ करत असताना गडबड ही महत्वाची नाही आणि बडबड ही महत्वाची नाही. परमार्थ करणाऱ्या पारमार्थिक साधकानं परमार्थात आल्यानंतर कोणती आचारसंहिता पाळायची असते, त्याचे 2 महत्वाचे कायदे नियम महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात. हळूहळू चाला, हळूहळू चाला. टाळी वाजवा. हळूहळू चाला, हळूहळू चाला, हळूहळू चाला.
आजी देतो पोट भरी कोणी कोणाशी न बोला. कोणी कोणाशी न बोला. आजी देतो पोट भरी आजी देतो पोट. हळूहळू चाला कोणी कोणाशी न बोला. ऐका, अभंगाच्या 3ऱ्या कडव्यामध्ये 2 महत्वाचे कायदे सांगितले. ऐका, काय कायदे सांगितले? परमार्थ करणारा जो साधक आहे त्या साधकाने परमार्थ करत असताना हे 2 नियम पाळलेच पाहिजेत. कोणते 2 नियम? पहिला नियम, हळूहळू चाला. आता हे हळूहळू चाला म्हणजे काय? एक. आणि कोणी कोणाशी न बोला म्हणजे काय? याची उत्तर देतो, थोडक्यात उत्तर देतो. पहिला नियम काय सांगितला? हळूहळू चाला. ऐका, हे हळूहळू चाला याचा अर्थ कीर्तनाला येताना हळूहळू सावकाश यायचं असा अर्थ नाही बरं का. नाही तर तुम्ही म्हणता कीर्तनाचं सांगितलं महाराजांनी हळूहळू चाला, मग पार जय विठ्ठल आरतीच्याच टायमाला यायचं हळूहळू चाला, असा त्याचा अर्थ नाही. हळूहळू चाला या शब्दाचा अर्थ नीट ऐका, साधना करणं, परमार्थ करणं हे आपलं काम आहे. दर्शन कधी द्यायचं हे देवाचं काम आहे. साध्याच्या विषयी, फलाच्या विषयी गडबड करायची नाही असा त्याचा अर्थ आहे. हळूहळू चाला म्हणजे काय? साध्य, फलाच्या बाबतीत गडबड करायची नाही. साधना करणं, नामचिंतन करणं, अभ्यास करणं, चिंतन करणं, जप करणं, ध्यान करणं, पूजा करणं, सत्कर्म करणं, वारी करणं, नित्यनेम करणं, उपवास करणं, एकादशी करणं, काकडा भजन, हरिपाठ, नामस्मरण करणं हे आपलं काम आहे. दर्शन कधी द्यायचं हे देवाचं काम आहे. आपण आपलं काम करायचं, तो त्याचं काम नक्की करेन. याला म्हणायचं हळूहळू चाला. अजून नाही कळलं? अजून सोपं करतो. कसं आहे बघा, सध्या लोकांना घाई जास्त झाली हो, घाई जास्त झाली. महाराज सकाळी माळ घातली की लोकांना दुपारी देव दिसावं वाटतोय हो. काय कमाल आहे. आता खरं म्हणजे सकाळी माळ घातल्यावर बाबूराव महाराज दुपारी देव दिसतो का? आता काही लोक आहेत दुपारी बी देव दाखवणारे, पण सध्या ते तुरुंग ऐका, हळूहळू चाला याचा अर्थ साध्याच्या विषयी घाई करू नका. घाई झाली लोकांना, घाई झाली. थोडं धोतर नेसायला जमलं ना लगेच फेटा बांधावं वाटतोय. आता काय सांगावं, लय गडबड झाली सध्या. फार अवघड गोष्ट आहे. लक्ष द्या, जरा मुद्द्याकडे लक्ष द्या. साधना करणं आपलं काम आहे. दर्शन कधी द्यायचं हे देवाचं काम आहे. आपण आपलं काम करायचं. हे बघा, चालायचं असतं. आपण काय करायचं असतं? चालायचं असतं. मुक्काम येतच असतो. मुक्काम येतच असतो. साधारणतः एक 25 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. किती वर्षापूर्वीची? 25 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तिकडचा श्रीगोंद्याकडचा, नगरकडचा कोणीतरी माणूस, वारकरी, आणि त्याला कळलं इकडे काहीतरी नातेसंबंधानं आला, इकडे कुठेतरी आला होता.
आणि त्याला कळलं इथं सांगवीला कीर्तन आहे म्हणून, काल्याचं कीर्तन आहे म्हणून. ऐका, आणि तो बिचारा ते फलटणला आला होता. किती किती किलोमीटर आहे? 10 किलोमीटर. आणि हे इथलं जवळचं गाव कोणचं आहे पलीकडचं? सोनगाव. आता इथं पुढचं गाव माळवाडी. हा? सोमंतळी. हा, सोमंतळी सोमंदळे, जवळ. सोमनथळी. जवळ. इथून 3 किलोमीटर सोमनथळी. तिथपर्यंत आला. ऐका ऐका. आणि त्याला यायचं होतं इकडे काल्याचं कीर्तन ऐकायला. लक्ष द्या, लक्ष द्या. 25 वर्षापूर्वीची गोष्ट. चालत निघाला तो. लांबचा होता. सोमनथळीपर्यंत काहीतरी मोटरसायकल भेटली, वाहन भेटलं. तिथनं बिचारा चालत येऊ लागला. कुठं? सांगवीला. कशाला? कीर्तनाला. कीर्तन ऐकायला. मग रस्त्याने येत होता. एक शेतकरी शेतात काम करत होता. त्या वारकऱ्यानं काय केलं, त्या शेतकऱ्याला हाक मारली. ओ शेतकरी दादा. म्हणे काय? अहो ते सांगवीला काल्याचं कीर्तन आहे म्हणे, बार्शीच्या बोवाचं. मला जायचं कीर्तन ऐकायला. किती वेळ लागल हो मला तिथं जायला? असं त्या वारकऱ्यानं विचारलं. सांगायला पाहिजे का नाही? नाही ना सांगितलं. नाही सांगितलं. ते शेतकऱ्यानं नाही सांगितलं. 5 मिनिटं बिचाऱ्यानं उत्तराची वाट बघितली आणि निघाला. निघाल्यानंतर पुन्हा त्या शेतकऱ्यानं हाक मारली. त्या शेतकऱ्यानं काय केली? हाक मारली. काय म्हणले वारकरी बाबा? अहो मला सांगवीला जायचंय कीर्तनाला, किती वेळ लागल? मग त्याने सांगितलं साधारणतः एक म्हणले तुम्हाला एक 20-25 मिनिटं लागतील म्हणले. 20-25 मिनिटं लागतील. मग मात्र वारकरी खवळला आणि म्हणले मग हेच अगोदर सांगायला काय तोंड शिवलं होतं का म्हणे? तुझं विचारलं होतं ना म्हणे मी अगोदर, काय झालं अगोदर सांगायला? तो शेतकरी काय म्हटला? सोमनथळीच का? सोमनथळीचा शेतकरी काय म्हटला? वारकरी बाबा माझ्यावर रागवू नका. म्हणले मला हे अगोदर नाही सांगता आलं. आत्ताच कसं काय सांगता आलं? त्याचं काय म्हणले, तुम्ही हे पहिलं विचारलं होतं पण त्यावेळेस तुम्हाला किती वेळ लागल हे मला सांगता आलं नाही, कारण त्यावेळेस तुम्ही उभा राहिलेले होते म्हणले. म्हणले आता कसं काय सांगितलं? म्हणले 5 मिनिटं मी तुमची चाल बघितली आणि या चालीहून माझ्या ध्यानात आलं या चालीनं जर चाललात तर 20-25 मिनिटं लागतील. आता तुमची प्रत्येकाची चाल काय मला माहिती आहे का? सांगा. चाल म्हणजे गती. गती. हा हा गती. दुसरं काय ध्यानात घेऊ नका तुम्ही. हा गती. गती. चालण्याची गती लक्षात येते तुमच्या. कीर्तन लक्षात येते. ऐका, तुमची चालण्याची गती कशी आहे याच्यावर मुक्काम येणं अवलंबून आहे. तसं परमार्थ करण्याची गती कशी आहे याच्यावर मुक्काम येणं काय आहे अवलंबून आहे. दादानो माझी विनंती आहे, चालत राहा, मुक्काम येत असतो. साध्याच्या विषयी गडबड करू नका. सध्या खूप अवघड झालं. माणसं इतकी घाई करतात, थांबायला तयार नाहीत. घाई करू नका, घाई करू नका. वाट पाहायला शिका. काय करायला शिका? वाट पाहायला शिका. मी वाढवणार नाही व्याख्यान, एकच वाक्य देईन. शबरीनं रामप्रभूच्या आगमनाची वाट तब्बल 80,000 वर्ष पाहिली. किती? 80,000 वर्ष पाहिली. मला वाटतं जास्त शाळा शिकलेली माणसं कदाचित माझ्या या विधानावर आक्षेप घेतील. कस काय 80,000 वर्ष कस काय? ठीक आहे, तर मी आता दुसरं उत्तर देतो बरं का. शबरीनं रामप्रभूच्या आगमनाची वाट किती पाहिली? दुसरं उत्तर देतो. आणि ते दुसरं दिलेलं उत्तर म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल असेल. ऐका दुसरं उत्तर. शबरीनं रामप्रभूच्या आगमनाची वाट किती पाहिली? सांगू दुसरं उत्तर? ऐका. शबरीनं रामप्रभूच्या आगमनाची वाट प्रभू येईपर्यंत पाहिली. काही शिरलं नाही का डोक्यात? सांगू का? देवाची वाट किती पाहायची असते सांगू? देव भेटेपर्यंत. संपलं. जो भेटत नाही तोपर्यंत त्याची काय केली पाहिजे? वाट पाहिलीच पाहिजे. ते काय झालं, तुमच्याकडे जरा पाण्याचं बरं आहे. पाण्याचं बरं आहे, बरं आहे की आमच्यापेक्षा बरं आहे? आमच्याकडे अवघड आहे.
आमच्यापेक्षा बरं आहे, नेहमीसारखं नाही पण तरी बरं आहे. एक जण मला भेटला, म्हणला महाराज विहिरीला पाणी नाही. म्हणला काय करू? म्हणलं खोद. खोद. खोदली विहीर. किती झाली? 10 परस झाली. थेंब सुद्धा नाही, थेंब सुद्धा नाही. वेडाईच म्हटलं मी. खोद अजून 7 परस. खोदली की 7 परस. किती झाली? 17 परस. ठिपका सुद्धा नाही, ठिपका सुद्धा नाही. पुढच्या वर्षी त्यानं मला गाठलंच काल्याच्या कीर्तनाला. काय महाराज 17 परस विहीर झाली, ठिपका सुद्धा नाही. मूर्खाईच म्हटलं तू. खोद अजून 7 परस. खोदली ना 7 परस. किती झाली आता? 24 झाली की? 24 झाली. अहो साधं वल सुद्धा लागलं नाही कुठं, मग तर डोळं लाल बुंद केलेलं. पुढच्या वर्षी त्यानं मला गाठलंच काल्याच्या कीर्तनाला. 24 परसवीर झाली. म्हणला महाराज कुठं वल सुद्धा लागणं गेलाय. कळत नाही. म्हणलं डोकं नाही तुला. खोद अजून 3 परस. खोदली ना. किती झाली? 27 परस झाली. पुढच्या तर वर्षी हातात काठीच घेऊन आला. महाराज 27 वर्ष झालं. काय ते 27 वर्ष झालं. 27 परत झालं. ठिपका सुद्धा नाही अजून. कशात? काही ध्यानात येतंय का नाही तुमच्या? मग 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 ध्यानात ठेवा, 27 परस होऊन सुद्धा जर अजून कुठं वल फिलवी लागलेलं नसेल तर मी जाहीर सांगा लागलोय, अजून विहीर खोदा. खोदा किती? कमीत कमी 50 परस तरी करा. समजलंय ना माझं बोलणं? आता 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 आपली विहीर किती झाले? 27. वर्ष काय नाही कळलं. आता कमी अजून कुठं लागलंय का? झिरप फिरप काय कुठं झालंय का? काय नाही अजून. मग काय करायचं? कमीत कमी 50 परस तरी विहीर झाली पाहिजे. आणि एक लक्षात ठेवा, ज्यांच्या आता इथं काय एकाच गावचे लोक नसतील, लय गावचे लोक असतील. ज्यांच्या ज्यांच्या विहिरीला पाणी नाही, ज्यांच्या ज्यांच्या विहिरीला पाणी नाही, त्यांना त्यांना मी जाहीर पाणी सांगतो आज. आणि त्याचा वेगळा चार्ज वगैरे काय घेत नाही महाराज. आपलं याच्यातच सांगून टाकतो. जाऊ दे, आपली प्रेमाची माणसं आहेत. तर ऐका, ज्यांच्या ज्यांच्या विहिरीला पाणी नाही त्यांनी त्यांनी काय करा? काय नाही, विहिरी खोदायला सुरू करा. खोदा, प्रश्नच नाही. नक्की पाणी लागणार. किती खोदायचं? एकाच वाक्यात सांगतो, पाणी लागेपर्यंत खोदायचं. ज्यांच्या मी इथं उभा राहून बोलतोय मी, लक्षात ठेवा. जाहीर पाणी सांगायला लागलोय मी. ज्यांच्या ज्यांच्या विहिरीला पाणी नाही त्यांनी त्यांनी आपापल्या विहिरी जाऊन खोदायला चालू करा. नक्की पाणी लागणार. कधी पाणी लागणार? पाणी लागेपर्यंत खोदत राहा. नाही कळलं? अहो खाली पाणीच आहे, तुम्ही खोदत राहा. समजलं नाही तुम्हाला? साधना करत राहा, चिंतन करत राहा, अभ्यास करत राहा, नामचिंतन करत राहा, वारी करत राहा. याला म्हणायचं खोदत राहा. पाणी नक्की लागेल, 100% लागेल. आपण ते केलं पाहिजे, थांबायचं नाही त्याच्यात. हेतू माझ्या बोलण्याचा इतकाच आहे. शबरीनं रामप्रभूची वाट किती पाहिली? देव येईपर्यंत पाहिली. संपलं. आणि म्हणून ऐका, वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माझे गुरुवर्य संदीपान महाराज हसेगावकर यांच्या मुखातले एक वाक्य सांगतो. फार चांगलं वाक्य आहे. जमलं तर लिहून घ्या आणि वेळच मिळाला तर घरी गेल्यावर त्याच्यावर PhD करा, प्रबंध करा. लय चांगलं वाक्य आहे. वाक्य आहे का? परमार्थ करणाऱ्या माणसाने परमार्थामध्ये, आता वाक्य सुरू झालंय, परमार्थ करणाऱ्या माणसाने परमार्थामध्ये, काढले का पेन डायऱ्या काढले का? लिहा आता. परमार्थ करणाऱ्या माणसाने परमार्थामध्ये, आता वाक्य सुरू झालं बघा, देवाची परीक्षा पाहायची नसते, प्रतीक्षा करायची असते. संपलं वाक्य. देवाची परीक्षा पाहायची नसते, प्रतीक्षा करायची असते. प्रतीक्षा करायला शिका. आम्ही परीक्षा पाहतो. तो म्हणलं महाराज पोराला नाही की नोकरी लागली. मी म्हणलं का? म्हणलं पंगत घातली की आपण. आता पंक्तीवर नोकरी असतात होय. काय कमाल आहे, काय कमाल आहे. असं 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 परीक्षा नका देवाची बघू. देवाची काय पहा? प्रतीक्षा करा. शता एका तरी जन्माच्या शेवटी किंवा पाहे प्रसादाची वाट. वाट पाहायला शिका. प्रतीक्षा हा परमार्थातला सर्वोच्च टप्पा आहे. आणि म्हणून हळू
हळू चाला, याचा अर्थ साधना करत राहा. योग्य वेळ आली की देव नक्की काय देणार आहे? दर्शन देणार आहे. आणि दुसरा एक कायदा सांगितला परमार्थ करणाऱ्या साधकाला. कोणता कायदा सांगितला? कोणी कोणाशी न बोला. हे कोणी कोणाशी न बोला म्हणजे काय? तर याची उत्तर दोन आहेत, पण आज दोन उत्तर देत नाही, एकच उत्तर देतो आणि थांबतो. कोणी कोणाशी न बोला म्हणजे परमार्थ करणाऱ्या साधकानं साध्य हातात येण्याच्या अगोदर आपली साधना दुसऱ्याला सांगू नये. सांगू नका. काय झालं बघा, सांगितलं की संपत हा नियम आहे. सांगितल्याने संपते हा नियम आहे. मग सांगा बर, आपण लोकाला आपलं पाप सांगावं का पुण्य सांगावं? बोला ना. काय सांगावं? हा, काय सांगावं? पाप सांगावं. आता खरं सांगा, तुम्ही लोकाला पाप सांगता आपलं का स्वतःच पुण्य सांगतो? पुण्य सांगतो. कीर्तनाला गेलेलं सांगतोय पण लक्षात ठेवा, आम्ही नेहमी आपलं काय सांगतो लोकाला? ते चारधाम तीर्थयात्रेला लोक जातात का? आणि तिकडून आल्यानंतर कार्यक्रम ठेवतात बघा, गंगा पूजन. त्याला अजून एक नाव आहे, माऊंद. हा, त्याचं खरं नाव आहे मावद. मावद म्हणजे बोलू नको, तीर्थयात्रेला गेलेलं कोणाला सांगू नको, हा त्याचा खरा अर्थ आहे. पण तेच आम्ही पत्रिका छापून सांगतो आणि आमचं कीर्तन ठेवलेलं असतं. आता आम्हाला बी त्यांचं वर्णन करावं लागतं. मग पाठी घ्यायचं असतं काय? लक्ष द्या, जरा चांगलं लक्ष द्या. तुमची साधना सांगू नका, झाकून ठेवा. तुम्ही शेतकरी लोक आहेत, काही कुणी पेरणी फिरणी करते का नाही इकडं? का संपलंय सगळं आता पेरायचं? का राहिलंच नाही? काय पेरता का नाही? काय काय कमाल आहे. काय पेरता? गहू पेरता. बरं ठीक आहे. गव्हाची पेरणी करता. पुढं तिफण असते आणि पाठीमागून रासनी असते बघा. जी त्या बियाला बीजदशेपासून राशीपर्यंत नेते तिचं नाव आहे रासनी. किती मराठी गोड आहे. लक्ष द्या जरा. पेरलेलं बी काय केलं जातं? झाकलं जातं. बरोबर. नाही झाकलं तर उगवणारच नाही, पिकच येणार नाही. साधा व्यवहार आहे. झाकल्याशिवाय त्याच्या ताकद येत नाही. म्हणून दादानो, तुम्ही तुमच्या जीवनातलं सत्कर्म, दानधर्म, अन्नदान, देणगी, पुण्य, नामस्मरण, वारी, हे जे सगळं करता ना, ते काय करा? झाकून ठेवा. लोकांना सांगत बसू नका. आम्हाला लय सवय लागली उघडं करायची. उघडं करू नका. काय झालं, माणसं 21 रुपये देणगी देतात आणि 42 वेळा नाव पुकारायला होता तो. अरे 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 अरे, काय उपयोग आहे हो त्याचा? याच्यातून जरा बाहेर पडा. या विचारातून झाकायला शिका. ओवी देतो ज्ञानोबारायाची. ज्ञानोबाराय सांगतात, नाना कृषी वळवा फुले, पांघुरवी पेरिले, तैसे झाके निपजले दान पुण्य. तुमचा सत्कर्म, दानधर्म हे देवाला माहिती आहे. देवा म्हणून ते झाकायला शिका. उघडं करू नका. काय झालं, लोकांना खूप सवय. मी एका गावी कीर्तनाला गेलो. असंच काल्याचं कीर्तन होतं. उन्हाळ्याचे दिवस होते. सभागृहात कीर्तन होतं. गरम होतो. तेवढ्यात एक माणूस आला आणि केलं ना पंख्याचं बटन बंद. त्यानं पंखा फिरायचं बंद झाला. घामाच्या धारा येऊ लागल्या. मी म्हणलं, ओ चालू करा पंखा. तो म्हणला, महाराज तुम्हाला माहिती आहे का? म्हणलं काय? हा पंखा मी दिलाय. म्हटलं ठीक आहे. म्हटलं तुम्ही दिला असेल पण फिरू द्या ना. म्हणलं त्याला फिरू द्या ना, मला हवा लागू द्या ना. तुम्हाला माहिती आहे का? म्हणलं महाराज हा पंखा पट्ट्यानं मी दिलाय. अरे बाबा म्हणलं तूच दिलाय, पण सगळ्यालाच हवा घेण्यासाठी दिलाय का नाही? म्हणलं बरोबर. म्हणलं मग फिरू दे ना. म्हणलं फिरू दे ना. म्हणलं हा फिरू दे ना. म्हणलं आणि फिरल्यावर त्याच्यावरचं नाव कसं वाचायचं? म्हणलं काय कमाल. ते पंखा असतं ते, त्याला 3 पाते असतात. एका पात्यावर पंजोबाचं नाव, एका पात्यावर आजोबाचं नाव, एका पात्यावर बापाचं नाव, आणि ते गोल चक्कर आहे का त्याच्यावर स्वतःचं पोराचं नाव. 1300 रुपयात 5 पिढ्या घरा 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 फिरविते महाराज. काय
धंदा चाललाय. एक सांगतो, तुम्ही किती दानशूर आहात हे पांडुरंगाला चांगलं कळतंय. माझ्यासारख्या फालतूक माणसाला कळून काय उपयोग होतो? लक्षात ठेवा, हे देवाला कळलं पाहिजे, परमात्म्याला समजलं पाहिजे, तिथं तुमची नोंद झाली पाहिजे. म्हणून मायबाप, आपण करत असलेला परमार्थ, आपण करत असलेला दानधर्म, आपण करत असलेला परोपकार झाकायला शिका, उघडा करू नका. याला म्हणायचं कोणी कोणाशी न बोला. न बोलू नका. त्याच्यात अजून एक भाव आहे कोणी कोणाशी न बोला याचा. काय आहे, माणसानं बोलत असताना काही गोष्टीचं पथ्य पाळलं पाहिजे. कोणत्या कोणत्या? पहिली गोष्ट, माणसानं बोलूच नाही. दुसरी गोष्ट, बोललंच तर मग कमी बोलावं. जास्त बोलणाऱ्याचं आयुष्य लवकर कमी होतं. कीर्तनकार प्रवचनकार सोडून बरं का, म्हणजे आम्हाला सवलत आहे, लक्षात ठेवा. कमी बोलावं, कमी. बोलत असताना 4 गोष्टीचं पथ्य पाळा. कोणत्या? पहिली गोष्ट, असत्य भाषण नसावं. दुसरी गोष्ट, कठोर भाषण नसावं. तिसरी गोष्ट, वर्मस्पर्शी भाषण नसावं. आणि चौथी गोष्ट, असंबंध भाषण नसावं. या 4 गोष्टीचे पथ्य पाळलं पाहिजे. पहिली गोष्ट, खोटं बोलू नाही. असत्य व देवानी त्याची पापाची खाणी. खोटं बोलू नये. खरं बोललं तर काय होतं? सत्य बोले तरी फुकासाठी जोडे हरी, पुष्कळ विचार आहे. दुसरी गोष्ट, वर्मस्पर्शी भाषण नसावं. काही लोक असं बोलतात, दुसऱ्याच्या वर्माला लागल असं बोलतात. आणि मग काय म्हणतात, असा तिथं फलटणच्या चौकात असा भेटला आणि असा बोललो. अरे नको बोलू दादा, अरे त्याच्याही हृदयात देवच आहे ना, तू काही वेगळा आहे का? एखाद्याच्या वर्माला लागल असं बोलू नका, पाप आहे ते, असं करू नका. मय सभेमध्ये रचना होती, जिथं जमीन आहे तिथं पाणी दिसायचं, आणि जिथं पाणी आहे तिथं जमीन दिसायची. दुर्योधनाला जमीनच आहे असं वाटलं, पाण्यात पाय घसरून रप करणं पडला असा. आणि मग द्रौपदी हसली आणि द्रौपदी म्हणाली, काय आंधळ्याची पोरं पण. आणि काय झालं? काय झालं म्हणजे महाभारत झालं. आणि काय झालं पुढे? वर्माला घाव लागला दुर्योधनाच्या. वर्मावर बोलू नका. तिसरी गोष्ट, कठोर भाषण नसावं. पंगत बसावी, लोक जेवण करत असावे, मालक मध्ये फिरत असावा. पोटभर घ्या, भरपूर जेवा. कधी मिळलं होतं का बापाच्या घरी असलं? कुठं असतं का? ए नाही, असं नाही बोलायचं, असं नाही. माझी गरिबाची भाजी भाकर गोड करून घ्या असं म्हणावं. वर्मस्पर्शी भाषण नसावं. 1, कठोर भाषण नसावं. 2, असत्य भाषण नसावं. 3, आणि भाषणातला 4था दोष नसावा. कोणता? असंबंध भाषण नसावं. झालं झालं, 2-4 मिनिटात होतंय, 2-4 मिनिटात होतंय. असंबंध भाषण नसावं. ऐका, काही लोक असं बोलतात, त्याचा कशाचाच कशाला काहीच संबंध नसतो. काय उपयोग आहे त्या बोलण्याचा? ऐका ऐका, एका गुरुजीनी, पोरानो, एका गुरुजीनी मुलांना विचारलं, सांगा रे पोरानो. गुरुजींनी विचारलं मुलांना, सांगा रे मुलांनो, एका रुपयाला 40 आंबे, किती? 40 आंबे, तर माझं वय किती? गुरुजींनी प्रश्न काय विचारला मुलांना? एका रुपयाला 40 आंबे, तर माझं वय किती? अरे बोला की. सगळ्या पोरांनी खालीच माना घातले. पोरं काहीच बोलायला तयार नाहीत. गुरुजी रागावले, काय रे ग्रहपाठ करता का नाही? अरे काय अभ्यास करता का नाही? कोणालाच येत नाही उत्तर. पाठीमाग कोपऱ्यात बसलेला एक पोरगा होता, तो हुशार होता. हुशार म्हणजे वैकुंठवासी प्रातस्मरणीय गुरुनाम गुरु दांडेकर मामा यांच्या भाषेत हुशार म्हणजे कंसात लबाड. बहुतेक हुशार माणसं लबाड असतात. नाही कळलं तुम्हाला? बहुतेक हुशार माणसं लबाड असतात. पुढे बोलू का? लबाडी करण्यात हुशार असतात. ऐका, अजून एक बोलू का? म्हणजे तुम्ही मला नीटनेटकं वाटं लावत असाल तर लावचाल का वाटं व्यवस्थित? मग बोलू का? आत्तापर्यंत आपल्या देशात
जेवढ्या जेवढ्या लबाड्या झाल्या त्या सगळ्या लबाड्या शेतात जाणाऱ्या, नांगर हाकणाऱ्या, न शिकलेल्या अडाणी माणसांनी केल्या. बरोबर आहे ना? मग कुणी केले? शिकलेल्यानी केले आहे की नाही? लबाड्या सगळ्या. चला जास्त बोलत नाही, मुद्दा माझा इतकाच आहे. पोरगा उठून उभा राहिला आणि त्याने सांगितलं, गुरुजी मी सांगतो. म्हणे सांग. त्याने सांगितलं, गुरुजी 1 रुपयाला, हे ऐका रे, उत्तर सांगायला लागले, 1 रुपयाला 40 आंबे तर तुमचं वय 42. आणि योग असा गुरुजीचं वय 42च होत. गुरुजी म्हणले, व्हेरी गुड, करेक्ट. काय पोरगा. त्याला जवळ घेतलं, पाठीवरनं थाप टाकली, तोंडावरनं हात फिरवला. वा, चांगलं, छान, बरोबर आलं, उत्तर बरोबर आलं. सांग बरं म्हणे, तू हे गणित कसं केलं? गुरुजीनं काय विचारलं? तो हे गणित कसं केलं? तो म्हणलं, गुरुजी उत्तर बरोबर आलंय ना, मग कसं का करीना, कशाला उगा विचारता, उत्तर महत्वाचं. नाही नाही नाही, तसं नाही. पद्धत कोणती वापरली सांग. तो म्हणला, काय करता गुरुजी, कशाला पद्धत विचारता, उत्तराशी मतलब उत्तर आलं तसं नाही म्हणे. नंतर पुन्हा कधी माझ्या सुपीक डोक्यातून असाच प्रश्न विद्यार्थ्यांना जर विचारण्यात आला तर त्यांना सुद्धा उत्तर कळलं पाहिजे. सांग सांग, पद्धत कोणती वापरली? पोरग म्हणलं, गुरुजी पद्धत सोपी आहे. काय सोपी पद्धत आहे? तो म्हणला, गुरुजी माझा भाऊ आहे हाफ मॅड, त्याचं वय आहे 21 वर्ष. कळलं नाही? जाऊ दे मग, आता सोपं करतो. तुम्ही फुलमॅड म्हणून तुमचं वय 42 वर्ष. काय एवढं सोपं आहे म्हणले, गणित सोपं आहे. गुरुजी खवळले, गुरुजी रागावले, मूर्ख, असा बोलतो असा बोलतो, कोणत्या दिवशी जन्माला सांगतो. कारण काय असतं, माणसाचा गुण हा जन्मावर अवलंबून असतो, कोणत्या दिवशी जन्मालाच. मग आता पोरांनाही सांगितलं. तो म्हणला, गुरुजी माझा जन्म गुरुवारी झालाय. कधी झालाय? गुरुवारी झालाय. पण पोरग तरी काय गप्प बसतंय काय? पोरग बी सरपंचाचं पोरग होतं. पोरग काय गप्प बसतंय? पोरग म्हणतंय, गुरुजी माझा जन्म कधी झाला विचारताय, तुमचा जन्म कधी झालाय सांगा. आता गुरुजीला बी नाविलाज होता, फळ्यावर जन्मतारीख लिहिलेलीच होती. गुरुजीने सांगितलं, माझा जन्म रविवारी झालाय, रविवारी. पोरग म्हणलं, गुरुजी खोटं बोलताय तुम्ही, खोटं, रविवारी सुट्टी असते, सुट्टी. आता मला एवढंच सांगा, हे जे मी सांगितलं याचा कशाशीच कसलाच संबंध नाही. याला म्हणायचं असंबंध भाषण. हे असलं भाषण नसावं, मग ते असावं कसं? ज्ञानोबरायची भाषा आहे साचानी मवाळ, मिथिले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ, अमृताचे मधुरावानी ओठी, तुका म्हणे वाव पोठी, अमृत हे मुखे, श्रवतसे मुखी अमृताची वाणी. अशा पद्धतीचं बोलणं असावं. म्हणून कोणी कोणाशी न बोला. गोपाळ तयार झाले, कृष्ण कन्हैयाच्या मागे निघाले. परंतु 12:15 वाजून गेल्या होत्या. 12:20 झाली होती. स्वयंपाक सगळा झाला ना तयार? हा, ते तयार नसल्यामुळे मी लांबवलं. हो, मला काय माहिती. हा, ठीक आहे, तुम्ही मगाशीच म्हणायचं की नाही स्वयंपाक तयार आहे म्हणून. ठीक आहे ठीक आहे, स्वयंपाक तयार झालाय. आता चटकरणं उरकतो, 1-1.5 तासाच्या आत संपवतो. आता अजिबात काळजी करू नका. भगवान कृष्ण कन्हैयाच्या मागे गोपाळ निघाले. पण घाई झाली, भूक लागली होती, आणि म्हणून कदाचित भुकेच्या तडाख्यात माणसाला काय खावं हे कळत नाही. याच्यासाठी आसार असलेले विषय रूपी घाटे तुम्ही सेवन करू नका. मी तुम्हाला आज ब्रह्मरस देणार आहे. हा संदेश भगवान अभंगाच्या शेवटच्या चरणात. तुका म्हणे सांड घाते, 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 ते
आज देतो पोट भरे माझं लेकरू तसं आहे का बाळ सगुण गुणाचे ताने गे बाळ दिसते गोजीरवाने गे लटिकाच घे ताळ गे गोकुळच्या नारी वगैरे वगैरे सगळी गवळण बघून घ्या. यशोदा मैयेला सुरुवातीला ते नाही खरं वाटलं, किती किती खोडकर असू द्या, नाही खरं वाटलं. एक गवळण एक शेजारीकडे गेली आणि लागली सांगायला, तुझ्या पोराला काहीतरी सांग. म्हणले का, काय झालं, काय झालं म्हणजे, माझ्या अंगणात येऊन खेळतंय. ते म्हणले असू दे ना, काय बिघडतं, तुझ्या अंगणात खेळलं म्हणजे काय होतं, आमच्या दारात आम्ही अंगणाला जागा शिल्लक ठेवली नाही, फेसोफेस बांधकाम केलंय, काय बिघडतं म्हणे तुझ्या दारात खेळलं म्हणून. नाही पण म्हणे तुझ्या मुलगा जरा बावळट दिसतंय. म्हणलं का, काय झालं, काय झालं, काय म्हणजे त्यानं चेंडू मारलाय आणि माझ्या घराच्या खिडकीचा काच फोडलाय म्हणे, बावळट दिसतंय तुझं पोरग. आहे थोडं बावळट. म्हणले आता असू दे, आता काय करते. ते म्हणले पण माझ्याच घराच्या खिडकीचा काच कस काय फोडला, तुझ्या घराच्या खिडकीचा काच कस काय नाही फोडला. ती म्हटली तेवढं बावळट नाही. जाऊ द्या, तुम्हाला नाही कळलं. मुद्दा माझा इतकाच आहे, आपलं लेकरू खोडकर आहे हे मान्य होत नाही, लवकर पटत नाही. खूप खोड्या केल्या पण यशोदेला पटायला तयार नाही. 12:30 वाजले हो. शेवटी भगवान कृष्ण कन्हैयाने ठरवलं काय करावं, आता आपण घरीच खोडी करूया म्हणे. आणि म्हणून भगवान कृष्ण कन्हैया डेऱ्यामध्ये शिरले. कशात, डेऱ्यात शिरले. यशोदा मैया घुसळण करते. लोणी काय वर यायला तयारच नाही, लोणी वर यायला तयारच नाही. गार पाणी टाकते, गरम पाणी टाकते, ते उन्हवणी शिळवणी ते सगळं झालं म्हणून, व्यवस्थित चालणं लावता वगैरे सगळं म्हणून झालं. लोणी काय केलं नाही, यायला तयार नाही. काय करावं. बरं, घुसळण 10:15 वाजता सुरू केलेलं आहे. आणि आता 12:30 झाले, म्हणजे किती तास झाले, 2.25 तास झाले, म्हणजे 15 मिनिट ओव्हर टाइम झाले. बरं का, हा म्हणजे तुमच्या लक्षात असलेलं बरं, म्हणजे आपलं सांगितलेलं बरं असतं. तर ऐका, काय केलं ना, लोणी काही निघा ना, आता काय करावं. ऐका, शेवटी यशोदा कंटाळली. आणि बघा आता, मग यशोदेनं काय केलं, आपल्या उजव्या हाताची चोळीची भाई जी अशी मनगटापर्यंत होती ना, ती यशोदेनं काय केली, अशी माग सारली आणि तो उजवा हात त्या डेऱ्यामध्ये घातला. कोणता हात, उजवा हात. ती चोळीची भाई अशी मनगटापर्यंत होती ना, ती अशी माग सारली आणि तो उजवा हात त्या डेऱ्यामध्ये घातला. कोणता हात, उजवा. ती चोळीची भाई अशी मनगटापर्यंत होती ना, ती अशी माग सारली आणि तो उजवा हात कशामध्ये घातला, डेऱ्यामध्ये घातला. कोणता हात घातला, उजवा हात. ती चोळीची भाई अशी मनगटापर्यंत. लक्षात येते, उशिरा लक्षात येते तुमच्या सगळे. सध्या आता काय झालं, ती अशी मागे गेली आता. आणि मग आम्ही याला नाव दिलं प्रगती, विकास, डेव्हलपमेंट, स्त्री शिक्षण. या गोंडस नावाखाली आम्ही आमची संस्कृती मातीत घातली, हे लक्षात ठेवा. माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे. संपलंय कीर्तन. माझ्या पुरुष बांधवांना मी संदेश मगाशी दिलाय. कोणता संदेश दिलाय, तुमच्यासाठी संदेश दिलाय. आजपासून मरायचं पण कसलंच व्यसन करायचं नाही, हा संदेश तुमच्यासाठी आहे. आणि माझ्या माता भगिनीला संदेश आता माझा हा आहे की माझी माता भगिनी शिकली पाहिजे, उच्च शिक्षण तिनं घेतलं पाहिजे, उंच पदावरती गेली पाहिजे. त्याबद्दल आमचं दुमत नाही. फक्त तिनं उच्च शिक्षण घेऊन उंच पदावर गेल्यानंतर सुद्धा तिने आपली संस्कृती सांभाळलीच पाहिजे, एवढंच आमचं म्हणणं आहे. ही आमची हात जोडून तुम्हाला विनंती आहे. मला आजही
आजही स्वाभिमान वाटतोय भारत देशाच्या भूतपूर्व महामहिम राष्ट्रपती माननीय प्रतिभाताई पाटील यांचा. देशाच्या सर्वोच्च पदावर जाऊन सुद्धा सुखोईतलं उड्डाण असू द्या, युनोतलं भाषण असू द्या, लाल किल्ल्यावरचं राष्ट्राला केलेलं संबोधन असू द्या, 5 वर्षाच्या कालखंडामध्ये डोक्यावरचा पदर इंचभर सुद्धा पडला तर नाहीच हो, माग सुद्धा सरकू दिला नाही. काय जीवन असेल, काय उंची असेल ती जीवनाची. राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी का हे सांभाळलं संस्कृती? उत्तर देतो, त्या महाराष्ट्रीयन आहेत म्हणून. हे त्याचं उत्तर आहे, लक्षात ठेवा. एवढी आमची महाराष्ट्राची संस्कृती प्रगल्भ आहे. आणि म्हणून इथे आलेल्या माझ्या सगळ्या माता भगिनींना हात जोडून माझी विनंती आहे, तुम्ही शिका, उच्च शिक्षण घ्या, उंच उंच पदावर जरूर जा, पण आपली संस्कृती चांगली सांभाळा. मला तुम्हाला विचारायचंय, मुलगा आईच्या जवळ जास्त काळ राहतो का वडिलाच्या जवळ जास्त काळ राहतो? बोला. आईच्या. म्हणजे मुलावर अधिक संस्कार आई करू शकते का वडील करू शकतात? आई करू शकते. याचा अर्थ तुम्हाला क्लीन चिट देतोय असं नव्हे, नाही तर तुम्ही लिजिम खेळत घरी यायचं आणि संस्कार हेनेच करायचे असा बी काय अर्थ काढू नका. जबाबदारी तशी तुमची बी आहे, नाही अशातला भाग नाही, पण अधिक जबाबदारी तुमची आहे. माझं आजचं कीर्तन संपलंय. तुम्ही शिका, मोठं व्हा, फक्त आपली संस्कृती सांभाळा, ती जतन करा, आणि आपल्या पुढच्या पिढीवर चांगले संस्कार कसे होतील याचा आपण अधिक प्रयत्न करा, अशी माता भगिनींना प्रार्थना करतो. यशोदा मैयानं डेऱ्यात हात घातला, हातात केसाचा पुंजकाचा आला, टिचभर मूर्ती अशी हातावर घेतली. काना तू? म्हणे आई मीच. काय करत होतात आत? काही नाही म्हणे, लोणी खात होतो. विचारलं आईनं, काना अरे असं का करतो? अरे एवढी मोठी रवी लागली असती तुला, मेला असताच की तू. कानानं सांगितलं, आई तू इडी हळद आहे म्हणे. काय? अगं मी वरच्या रवीचा बाप आहे, ही रवी काय करते मला? अरे पण असं नाही काना, अशी चोरी का करतो? मला मागून खायचं, मी दिले नसतं का? काय उणे का करीतोशी चोरी? किती सांगू तुझं नाही कशी हरी, परे परता तू परोणी जाशी दुरी, अनावर या लौकिका बाहेर येऊ. एक आना अशी चोरी का करतो? अरे काय कमी आहे का इथं? सांगवे फलटण तालुक्यातली, इथं काय कमी आहे? असं चोरी काय करायची? सरळ सरळ म्हणायचं एवढं असं काय? इथं कशाची अडचण आहे? अरे असं काय करतो? काना तू अशा चोऱ्या कधीपासून करायला शिकला? कुणी विचारलं? यशोदेनं कन्हैयाला अशा चोऱ्या कधीपासून करायला शिकला? कन्हैयानं सांगितलं खूप वर्ष झाली. खूप वर्ष म्हणजे कधीपासून? कन्हैयानं सांगितलं 15 ऑगस्ट 1947 पासून. त्याच्या अगोदर चोऱ्या नव्हत्या, तिथून सुरू झाल्या. चला माझा मुद्दा संपलाय. काना तू आता गावात राहायचं नाही, मग तू आता गायी घ्यायच्या आणि वनाला जायचं. परमात्म्यानं गायी घेतल्या, गायी राखीतो 9 लाख. आई मी तुझा एकुलता एक. 9 लाख गायी बरोबर घेतल्या. गोपवेश धारण केला, मयूर पिसाऱ्याचा टोप धारण केला, खांद्यावरती शिदोरी आहे, एका खांद्यावर घोंगडी आहे, एका हातात विनो आहे, एका हातात काठी आहे, कमरेला पितांबर आहे, अंगावर उत्तरे उपरण आहे. असे गोपवेश परमात्म्याने धारण केला. 9 लाख गायी घेतल्या. परमात्मा वनाला गेले, गायी चरू लागल्या. चरून 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 गायी बसल्या. कारण पोट भरल्यानंतर खाणारा एक प्राणी आहे बघा. तुम्हाला आठवतंय का त्या प्राण्याचं नाव? पोट भरल्यानंतर हा बरोबर काय? शेळी. नका बिचारीची इज्जत घालवू नका. पोट भरल्यानंतर खाणारा एक प्राणी आहे आणि त्याचं नाव आहे माणूस. पोट भरलं तरी सुद्धा खातो. विशेष म्हणजे ज्याच्यात खायचं नसतं त्याच्यात खातो. चला सगळं समजतंय तुम्हाला हे. तर पोट भरलं गाईचं, मग निवांत वेळ आहे. गोपाळ मग निवांत वेळ होता, मग गोपाळ खेळ खेळले. मांडियाला डाव पोरा हो तू मांडियाला डाव पोरा हो तू मांडियाला डाव पोरा होतो मांडियाला डाव पोरा होतो मांडियाला डाव पोरा हो तू मांडियाला
डाव पोरा होतो तो तो मांडियाला डाव पोरा होतो तो तो नको घालून फेरा पोरा होतो तो तो होतो तो तो पोरा होतो तो तो नको घाल पोरा होतो तो तो ताली वाजवा. होतो तो तो 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 वा. होतो तो हे मांडियाला डाव पोरा होतो तो तो 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 जुनी लोक आहेत हे. माझ्या आयुष्यात पहिल्यांदा मी हे प्रमाण ऐकलं, म्हणजे ही चाल ऐकली. तुमचं मनापासून अभिनंदन करतो. तेव्हा याला म्हणायचं जुनं ते सोनं. आत्ताच्या भाषेत सांगायचं ठरलं तर ओल्ड इज गोल्ड असं आहे. तेव्हा असे अनेक प्रकारचे खेळ गोपाळ खेळले. खेळ खेळून हमामा, हुतुतू, चेंडूफळी, लगोऱ्या, विटीदांडू असे निरनिराळे प्रकारचे खेळ. चेंडूफळी म्हणजे नाही नाही इथंच घोटाळा आहे म्हणूनच विचारलं. चेंडू फळी म्हणजे क्रिकेट नाही, हे लक्षात ठेवा. आणि माझी इथं आलेल्या सगळ्या पोरांना विनंती आहे, तुम्ही क्रिकेट खेळा, बघू नका. माझं बोलणं कळलं का बघा. तुम्ही तासन तास त्या मोबाईलच्या पुढे बसून डोळ्याचं वाटोळं करून घेता. तुमची शारीरिक शक्ती चांगली मजबूत बनावी असं वाटत असेल तर तो खेळ खेळा, बघू नका, स्वतः खेळा, हे लक्षात ठेवा. आणि मुळात चेंडू फळी या शब्दाचा अर्थ क्रिकेट नाही सांगतो. चेंडू म्हणजे चेंडू आणि फळी म्हणजे फळी म्हणजे बॅट नव्हे. तर ते चेंडू फळी हा खेळ भगवान खेळले म्हणजे कसा, तर तो असा असतो, एका जणानं चेंडू घ्यायचा, त्यानं असं मध्ये उभा राहायचं, मध्ये चेंडू वरती फेकायचा, बाकीच्या सगळ्या सवंगड्याने त्याच्या भोवती शेजारी असं गोल उभा राहायचं. कसं असं गोल उभा राहायचं. त्या गोल उभा राहण्याला म्हणायचं फळी धरून उभा राहणं. मला वाटतं जुन्या लोकांना कळेल. जुने लोक म्हणतात बघा, काय आबाळ फळी धरून आले, असं गोल उभा राहणं याला फळी धरणं म्हणतात. एकानं मध्ये उभा राहायचं, चेंडू वर फेकायचा आणि बाकीच्यानी फळी धरून उभा राहायचं आणि फेकलेला चेंडू झेला रे झेला, वरचे वरी झेला, याला म्हणायचं चेंडू फळी, क्रिकेट नव्हे. असे अनेक प्रकारचे खेळ गोपाळ खेळले. गोपाळांना भूक लागली, खांदी भार, पोटी भूक, काय कीर्तनाचे, खेळायचे. हा बरं खेळायचे. आता खेळण्यात काय सुख राहिले का. 1:15 वाजले, आता आम्हाला भूक लागलेली आहे. चला वळू गाई बैसू जेवी केठाई बहु केली, वन वन पाय पिटी झाला शीन. आणि मग कृष्ण कन्हैयाने वेणू वाजवला. सर्व गायी एकत्र आल्या, सगळे गोपाळ एकत्र आले, सगळ्याच्या शिदोऱ्या एकत्र केल्या, त्या शिदोऱ्याचा काला केला. डाव्या हाताच्या तळहातावर तो काला घेतला, बोटाच्या सांधीमध्ये लोणचं, चटणी, कोशिंबिरी, पापड ठेवले, कमलाकृती गोपाळ उभा केले. परमात्म्याने स्मितहास्य केलंय, वेणुकमरेला खोवलेले स्मितहास्य. परमात्म्यानं आपली कृपादृष्टी त्या काल्यावर टाकलेली आहे आणि भगवंताच्या कृपेनं युक्त असलेला काला म्हणजे भगवंताचा प्रसाद. आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तोवरी ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम.